रस्ता आणि रसाच्या अजून एका एपिसोड मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज तुमचे स्वागत कार मधून, कारण खूप जोरात पाऊस पडतो बाहेर। आउटडोर शूटिंगचा काही प्रश्न येत नाही सध्या। आजचा एपिसोड खूप स्पेशल राहणार आहे, का ते तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल आणि पुढे तुम्ही रेसिपी बघाल तेव्हा कळेलच। चला मग सटाण्याला। दिवसाची सुरुवात पावसाने झाली। रात्रभर पण खूप पाऊस पडत होता आणि आजचा फोरकास्ट पण रेनीच आहे। तर लेट्स सी कसं मॅनेज करतोय। एनिवेज वी आर ऑफ टू सटाणा। आज आपण नाशिक ते सटाणा असा प्रवास करत आहोत। युजुअल रूट आहे, कारण सटाणा माझा होमटाउन आहे। तर नाशिकहून पिंपळगाव, देन देवळा आणि मग सटाणा। आपण चांदवड मार्गे नाही जात तर पिंपळगावच्या थोडा पुढे सोग्रस फाटा येतो, तिथून आपण टर्न करून बाबडबारी आणि मग तिथून देवळा आणि मग सटाणा असा रूट फॉलो करणार आहोत। तर अप टू सोग्रस फाटा इट विल बी ओल्ड NH3 मुंबई आग्रा हायवे, आणि त्याच्यानंतर मधला एक कनेक्टिंग रोड आहे आणि नंतर जो आहे तो एक स्टेट हायवे आहे। तर आपण असा रूट फॉलो करणार आहोत। रस्त्याची कंडिशन पावसाळ्यामुळे काय झाली असेल आय एम नॉट व्हेरी शुअर। लास्ट टाइम मी सटाण्याला गेलो होतो तेव्हा रोडचं काम सुरू होतं, म्हणून मी थोडं कन्सर्न आहे का रोड सिच्युएशन आता कशी असेल किंवा हाऊ मच टाइम विल इट टेक। वी हॅव स्टार्टेड अर्ली, जरी सगळं ब्लॅक आणि क्लाउडी दिसत असेल तरी अर्ली, नॉट अर्ली मॉर्निंग बट लवकर सुरुवात केली आपण। सटाणा हे नाशिक जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका प्लेस आहे। इथं फळांचं उत्पादन भरपूर होतं, डाळिंब टू बी प्रिसाइज, काही भागात द्राक्ष सुद्धा चांगल्या याच्यात घेतले जातात। तर सटाणा हे शहर बागलाण तालुक्याचं मुख्यालय आहे। तर ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर देर इज नो स्पेसिफिक प्लेस किंवा असं जागा नाहीये बागलाण। तर सटाणालाच बागलाण म्हणून रेफर करतात किंवा अदर वे राऊंड बागलाण इज सटाणा। तर त्या प्रदेशाला बागलाण म्हणतात आणि बागलाण तालुका म्हणतात। एक दोन थिअरीज आहेत हे बागलाण नाव का पडलं। तर जुन्या काळात जेव्हा ऍग्रिकल्चरल लँड कमी होता आणि जंगल कव्हर जास्त होतं, तेव्हा तर इथे वाघ खूप असायचे, वाघ, बिबटे, आणि त्यांचं रान होतं। तर ते बाग रान असं लोकली नाव होतं त्याचं, आणि त्याचा मग ओव्हर द इयर त्याचा अपभ्रंश होत होत ते बागलाण झालं। सो दिस इज वन थिअरी। एक दुसरी थिअरी आहे रिसेंट टाइम्स मध्ये, बट आय डोंट अग्री मच टू इट। तर अशी थिअरी आहे का हा बागायतदारांचा प्रदेश होता आणि आता पण आहे। आपण जर सटाणा मालेगाव रोडला गेलं तर तो पूर्ण बागायत शेतीचा प्रदेश आहे। तर मग त्यामुळे त्या बागायतदारांवरून, बागायत शेतीवरून ते नाव बागलाण असं पडलं। अगेन ह्या थिअरीचं ही थिअरी मी जास्त अप्रूव्ह नाही करत आहे, बट दिस इज जस्ट तुमच्या माहितीसाठी तर ही एक अशी थिअरी आहे। सफारीच्या वॉटर वेडिंग कॅपॅसिटीज आज टेस्ट होणार आहे असं वाटतंय। आता पिंपळगाव क्रॉस करतोय। पिंपळगाव हे नाशिक जिल्ह्यातील आणि नाशिक शहराच्या जवळ असलेलं खूपच प्रॉस्परस टाउन आहे। स्मॉल टाउन ऑब्विसली। स्पीड कॅमेराज। आजचा एपिसोड खूप स्पेशल राहणार आहे, कारण आज मी तुम्हाला माझ्या गावी घेऊन चाललोय आणि गावी एक अशी रेसिपी बनवणार आहोत जी फार कमी लोकांनी बघितलेली असेल। खास करून जे या भागातले नसतील त्यांना ही रेसिपी कदाचित माहिती नसेल। तर एकदमच तसं बघायला गेलं तर खूप कॉमन रेसिपी आहे, पण ज्या पद्धतीने ते बनवली जाते
आणि जो एंड प्रोडक्ट असतो दॅट इज व्हेरी स्पेशल. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आज मी नाही बनवत आहे, माझे घरीच बनवणार आहे, पण मी नाही बनवणार. रिझन बिंग की मला ती बनवण्याची एक्सपर्टाईज नाही आहे, ती जी स्किल लागते ती नाहीये. दो इट इज नॉट रॉकेट सायन्स, पण ती अशी एक स्किल आहे जी प्रॅक्टिस करावी लागते तरच तुम्हाला ते परफेक्शन मिळते. दररोजच्या जेवणासारखी नाही आहे का तुम्ही चपाती भाजी बनवा, भात बनवा. इट इज नॉट लाईक दॅट. ती स्किल अक्वायर करावी लागते तुम्हाला. तर ते काय आहे, कसं आहे, आपण जाऊन बघूयात. सटाणा तालुका किंवा बागलाण तालुका हा टेक्निकली जरी नाशिक जिल्ह्यात येतो, पण इट इज पार्ट ऑफ खानदेश रिजन. आपण भाबडबारी जी क्रॉस करतो त्याच्यानंतर खानदेश रिजन सुरू होतो. आणि ऍज पर ओल्ड सेइंग्स भाबडबारी क्रॉस केल्यावर तिकडचे लोक खानदेशी असतात, आणि खानदेशी लोक भाबडबारीच्या ह्या साईडच्या लोकांना, अलीकडच्या लोकांना दखनी म्हणतात. ओल्ड टाइम्स जेव्हा लॉजिस्टिक्सचे साधनं नव्हते, मॅन अँड मटेरियल मुवमेंट तेवढ्या सहजासहजी होत नव्हती, व्हेकल्स नव्हते, टेक्नॉलॉजी नव्हती तशी, किंवा रोड्स नव्हते, तेव्हा एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणं हे फार मुश्किल होतं. आणि मग त्याच्यामुळे काही गोष्टी रिलेटेड टू कल्चर, रिलेटेड टू क्युझिन हे सहजासहजी दुसऱ्या रिजन मध्ये पास नव्हते होत. जसं कुठे मध्ये एक माउंटेन रेंज असेल किंवा मोठी वॉटर बॉडी असेल तर ते पास करणं काही डे टू डे ऍक्टिव्हिटी नव्हती, वन्स इन अ ब्लू मून टाइप ऑफ ऍक्टिव्हिटी असायची. तर ते कल्चर इझिली पास ऑन नव्हतं होत. आणि आजची पण रेसिपी त्याचा एक पार्ट आपण म्हणू शकतो. का मध्ये डोंगरांची रांग होती, तर आज जसं आपण कव्हर करतो, घाट क्रॉस करतो सहजासहजी, किंवा आपल्याकडे कार्स आहेत आणि हे, तर आजकाल सगळीकडे सगळं काही अवेलेबल आहे. पण ओल्डन टाइम्स मध्ये अशी परिस्थिती नव्हती, तर काही गोष्टी त्या रिजन स्पेसिफिक तशाच राहून गेलेल्या आहेत. तर हा आहे सोग्रस फाटा, आणि सरळ जर कंटिन्यू स्ट्रेट इट्स नॅशनल हायवे NH3 चांदवड, मालेगाव, धुळे. आपण लेफ्ट टर्न घेतला आहे. वी आर गोइंग टुवर्ड्स देवळा अँड सटाणा. आता आपण भाबडबारी स्टार्ट करत आहोत. छोटासा, एक्स्ट्रीमली छोटासा घाट आहे आणि हाईट वाईज पण कमीच आहे. लहानपणापासून इथं मी ऐकतोय का भाबडबारीला बोगदा बनवणार आणि असं तसं, पण असं आता कळतंय का दोज वर जस्ट टॉक्स. हे आहे भाबडबारी इथच्या घाटाचं मंदिर. तर प्रत्येक घाटात एक मंदिर असतं. जे रेग्युलर ट्रॅव्हलर्स असतात, बसवाले किंवा ट्रकवाले, किंवा जर कोणी नवीन जर तो घाट क्रॉस करतोय ते तिथे थांबतात आणि तिथल्या जे कोणी देवी देवता असेल त्याला हात जोडतात. आता देवळाला आपण पोहोचलो आहोत. सरळ किंवा लेफ्टला जो रस्ता जातोय इथं तुम्हाला दिसतोय, दॅट गोज टू कळवण, किंवा जो नाशिक जिल्ह्याचा जो ट्रायबल बेल्ट सुरू होतो तिथे. आणि आपण राईट टर्न घेतला आहे टुवर्ड्स सटाणा. अँड आता आपण एंटर करत आहोत सटाणा. आता जस्ट आपण सटाणा एक्झिट केलं अँड वी आर ऑन आवर वे टू माय होम टाउन. माझ्या गावाचं नाव आहे वनोली. इथून जवळपास 9-10 किलोमीटर आहे. तर एक सटाणा शहराची अजून एक खासियत म्हणजे इथे एक दरवर्षी एक उत्सव असतो, आणि तो कुठल्या देवाचा वगैरे नसतो, तर एक मामलेदाराचा उत्सव असतो. आणि त्या मामलेदाराला देव मामलेदार असं म्हणतात. तर त्याच्या पाठीमागे हिस्ट्री आहे की ब्रिटिशांच्या काळात एका वेळी दुष्काळ पडला होता ह्या भागात,
आणि ब्रिटिशांनी जे काही गव्हर्नमेंटचे स्टोरेज हाऊसेस होते त्यांना सगळ्यांना सील करून दिलं होतं. तर ते मामलेदार होते, त्यांनी सगळे गव्हर्नमेंटचे स्टोर हाऊसेस किंवा वेअर हाऊसेस जे फूड स्टोरेजेस होते ते ओपन केले आणि त्याचा वाटप त्यांनी इथल्या दुष्काळग्रस्त जनतेमध्ये केलं. आणि त्या कारणामुळे त्यांना देवाची उपाधी दिली आहे किंवा देवासोबत त्यांना बसवलेलं आहे इथल्या लोकांनी. तर इथे त्यांचा मोठा उत्सव केला जातो आणि त्यांचं नाव बाय रिस्पेक्ट देव मामलेदार म्हणूनच घेतलं जातं. तर सटाणा सोडल्यानंतर या रोडला इथले लोकल्स ताराबाद रोड म्हणतात, कारण हा रस्ता पुढे ताराबाद आणि मग पुढे नवापूर आणि एका डायरेक्शनने नंदुरबारला पण जातो. तर ऍज पर ओल्ड लोकल्स, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतेची स्वारी करायला गेले होते तेव्हा ते ह्याच रस्त्याने गेले होते. ऍक्च्युली याच्यामध्ये किती तथ्य आहे की हे मला माहिती नाही, पण एव्हरीवन हिअर सेज द सेम थिंग की शिवाजी महाराज जेव्हा सुरत लुटायला गेले होते तेव्हा इथूनच गेले होते. आणि अजून एक हिस्टॉरिकल गोष्ट इथली आहे की इथं सरळ गेलं तर आमच्या गावाच्या पाठीमागे, जस्ट गावाची हद्द सोडली तर पाठीमागे साल्हेरान मुल्लेरचे किल्ले आहेत. ते पण मराठा हिस्ट्रीमध्ये त्यांचं महत्व आहे. आणि रिलीजियस अँगल वानोली सोडल्यानंतर जस्ट पुढे मांगी तुंगी नावाचं एक गाव आहे. तर मांगी आणि तुंगी असे दोन शिखर आहेत तिथे, दोन छोटे डोंगर आहेत. आणि जैन धर्मियांचं एक मोठं तीर्थक्षेत्र आहे ते. खूप रिसेंटली तिथे एक अराउंड 108 फुटाचा एक स्टॅच्यू बसवला गेला, त्याच्यामुळे त्या जागेचं महत्व अजून वाढलेलं आहे. वनोली गावात आणि माझ्या गावात तुमचे सहर्ष स्वागत आहे. A few moments later. तर जस्ट इन केस यू मिस्ड, आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत आणि पुरणपोळी सोबत आपल्याला कटाची आमटी, या भागात त्याला रस्सी किंवा सार म्हणतात, ते बनवत आहोत. तर ते बनवण्याचं एंटायर प्रोसिजर आज मी नाही करत, त्या वहिनी बनवणार आहेत. तर ते कसं बनवतात आपण पुढे बघूया. तर या माझ्या वहिनी आहेत आणि आज रेसिपी त्यांच्याच हातून होणार आहे, मला एवढं येत नाही. तर ही आपण डाळ, चणा डाळ उकळून घेतली आहे, बॉईल करून घेतली आहे, नरम झाली आहे आणि त्याचं पाणी काढायला ठेवलं आहे. तर पाणी काढून त्याचं इथं सार बनवतात, सार म्हणतात, इथं रशी म्हणतात, काही ठिकाणी त्याला कटाची आमटी म्हणतात. तर त्या आमटीसाठी किंवा ते रस्सीसाठी इथं खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि थोडं अद्रक हे आपण दळून घेणार आहोत. तर आपण इथं सारची तयारी करायला सुरुवात केली आहे. पातेल्यात थोडं तेल घेतलं आहे, त्याच्यानंतर हा जो आपण आता वाटून घेतलेला मसाला तेलात परतून घ्यायचा आहे. मसाला एकदम बारीक नाही केलेला, थोडा उबळ गबळ सुद्धा तसाच असतो तो. आणि याच्यात आपण आता काय, कुठला मसाला? काळा मसाला. हो, गरम मसाला, काळा गरम मसाला किंवा काळा मसाला त्याच्यात आपण टाकूया. आपल्याला जसं तिखट वाटलं तसं टाकायचं. आता जे डाळीचं पाणी आपण काढलेलं होतं ते आता टाकणार आहोत. थोडं घट्ट झालं होतं, थोडं रिन्स करून थोडं हलून आता आपल्या मसाल्याचं पाणी टाकून द्यायचं. आता याला आपण एक छान उकळी काढून घेऊ आणि आपला सार, रस्सी तयार होऊन जाईल. आपल्या रस्स्याला अशी छान उकळी आली आहे. तर दिस इज डन. म्हणजे गावाकडचं किचनचं सेटअप बघून घेतो. तर आता पुरण करायला घेत आहोत. तर ही डाळ बॉईल केलेली आहे आणि सोबत गूळ आणि थोडं सुंठ आणि विलायची याच्यात टाकण्यात येईल. तर गूळ बारीक किसलेला आहे आणि तो डाळ गरम असल्यामुळे त्याच्यात तो व्यवस्थित मिक्स होऊन जातो आणि मेल्ट पण होऊन जातो. हे असं याच्यात
गूळ आणि डाळ मिक्स करून पुरण बनवतो आपण. तर पुरण आणि डाळ आणि गुळ आपण थोडं मिक्स करून घेतलंय आणि ते आता प्रॉपर त्याचं बारीक चाळणीतून गाळून मग त्याचं पुरण तयार होईल. थोडं टायरसम प्रोसेस आहे, लेंदी प्रोसेस आहे, खूप मेहनत लागते, पण आउटकम खूप छान असतो. हे असं खाली हे बघा पुरण जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर खूप मेहनत करून पूर्ण जे आपलं डाळ आणि गुळ होतं एकत्र केलेलं त्याचं असं हाताच्या मिक्सरनी आपण म्हणून हे असं सगळं पुरण तयार झालेलं आहे आपलं. तर असा ड्युअल प्रोग्राम होतो डाळ जेव्हा बॉईल करतात तेव्हा घरांमध्ये. तिखट म्हणून अशी रस्सी आणि जेवणात गोड म्हणून पुरणपोळी. तर पीठ असं तांदून मळावं लागतं आणि स्ट्रेच करून करून हे असं त्याच्यातलं ग्लुटेन रिलीज होतं, मग ते असं स्ट्रेची आणि चिकट होतं. आपल्या रेग्युलर चपात्यांसारखं नाही आहे हे. आता हे पीठ असं मळून रेडी आहे. खूप स्ट्रेच करून करून हे सारखं सारखं परत परत मळावं लागतं. आता तुम्ही बघू शकता किती स्ट्रेची आणि चिकट आहे. तर रिझन बिंग जेव्हा हे चपात्या लांब लांब केल्या जातात किंवा मोठ्या मोठ्या केल्या जातात त्याची जी एक संधता आहे ते तुटायला नको म्हणून हे असं मळून घेतात. चलो पीठ इज रेडी. तर जे पीठ आपण मळून घेतलं होतं ते 10-15 मिनिटं रेस्ट करायला सोडलं होतं. आता त्याचे असे उंडे किंवा गोळे बनवून घ्यायचे पुरणपोळीसाठी. खूपच स्पेसिफिक प्रोसेस आहे. असे एक एक करून आपण एकचे गोळे बनवून घेतो. हे असे पिठाचे गोळे आपण तयार करून घेतले आहेत. पुरण रेडी आहे. लेट अस स्टार्ट. पोळी खापराला चिटकायला ना पाहिजे म्हणून हे आपण असं तेल लावून घेतोय. तेल तूप लावू शकता तुम्ही. तर हे थोडं मोठ्या साईजचं खापर आहे. खापरचं जर तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायला लागलं खापर काय आहे तर लेमन टर्म्स मध्ये किंवा सहज समजायला तुम्हाला सांगतो एक मडक्याचा टाईप असतो. ते असं ज्या पोझिशन मध्ये आहे त्या पोझिशन मध्ये आपण ते चुलीवर किंवा गॅसवर ठेवणार आणि मग याच्यावर आपण आपली पुरणपोळी भाजणार. तर असं कम्प्लीट असं राऊंड आहे हे. याला चांगलं आपण तेल लावून घेतोय कारण मग आपण जे चिकट पीठ मळलं होतं त्याला चिपकायला नाही पाहिजे त्यासाठी. तर हे प्रिपरेशन्स आहेत. काल रात्रीपासून पाऊस आहे म्हणून बाहेर चूल आपल्याला लावता आली नाही किंवा सेटअप नाही करता आली. अदरवाईज हा कार्यक्रम बाहेर चूल पेटून आणि मग त्याच्यावर खापर ठेवून असा बनवला जातो. तर असं आपण खापर ठेवून दिलेलं आहे. दोन लाट्या तयार झाल्या आपल्या. आता त्याच्यामध्ये भरपूर असं पुरण भरून घेतलंय. असं पुरण एका लाटीवर स्प्रेड आउट करून घेऊन मग त्याच्यावर दुसरी लाटी अशी आणि साईडने सील करून द्यायचं आहे. लाटण्याने असे याचे एजेस सील करून घेतात.
आता हे जे चालू आहे ते बिना पुरण भरता प्लेन पिठाचं, तर त्याला म्हणतात मांडे. आणि काही भागात हे मांडे आणि सोबत मटण सुकं किंवा मटण करी असा पण बेत केला जातो. तर फायनली पुरणपोळी आणि सारभातचं जेवण रेडी आहे. तर पुरणपोळी, राईस, रस्सी और सारभात, काही ठिकाणी त्याला कटाची आमटी म्हणतात. प्लेन मांडे विदाउट पुरण, सारमध्ये डिप करून खायला. कुरडया फ्राय केलेल्या, सारभात आणि त्याच्यात कुरडई चुरून मोडून खायची, मस्त लागतात. जसं डाळ भाताना आपण पापड मोडून खाऊ शकतो. आणि फायनली दूध. तर पोळी किंवा पुरणपोळी दुधात कुस्करून बुडून खातात. आंब्याच्या सीझन मध्ये पुरणपोळी आंब्याच्या रसासोबत सुद्धा दिली जाते ह्या भागात. तर मग चलो, आय विल एन्जॉय माय मील. आज काही मेहनत न करता एवढं चांगलं जेवण मिळालं आहे. चलो, टेस्ट तर अप्रतिमच असणार आहे. तर नो टेस्ट रिव्ह्यू या टायमाला. तुम्हाला ही रेसिपी, पूर्ण वातावरण आवडलं असेल, रेसिपी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशा खापरावरच्या पुरणपोळी आणि रस्सी भातासोबत आज आपली नाशिकची मिनी सिरीज आपण संपत आहोत. माझ्यासाठी खास होती कारण आय बिलॉंग टू दिस रिजन आणि मी नाशिक डिस्ट्रिक्टचे काही मेजर रेसिपीज, लोकेशन्स कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर दिस डझंट एंड नाशिक डिस्ट्रिक्ट. नाशिक डिस्ट्रिक्ट लाईक अदर डिस्ट्रिक्ट्स इन महाराष्ट्र खूप वास्ट आहे, खूप व्हरायटी आहे इथं. पण मी काही माझ्या अँगलने कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर काही अजून स्पेसिफिक रेसिपी किंवा लोकेशन असे कव्हर करावेसे वाटतात तर तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगू शकतात. व्हिडिओ आवडला असेल, सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सायनिंग ऑफ फ्रॉम नाशिक. बाय.